श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी धनत्रयोदशी मंगळवारी म्हणजेच 29 ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी मृत्यूची देवता यमराज, धनाची देवता कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी समुद्र मंथनापासून देवांचे वैद्य धन्वंतरी अमृत पात्रासह प्रकट झाले. धनत्रयोदशी हा वर्षातील सर्वोत्तम शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो आणि म्हणून या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. परंतु सर्वांनाच आता सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही, कारण सोने चांदीचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना या गोष्टी खरेदी करणं शक्य नाही. आणि म्हणूनच ज्यांना सोने चांदी घेणं शक्य नसेल त्यांनी ही 5 रुपयांची वस्तू घरी खरेदी करून आणायची आहेत. ही वस्तू सोने चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत आणि खरं तर याच वस्तूचा मान धनत्रयोदशीच्या दिवशी आहे. ज्या घरामध्ये धनतेरसच्या दिवशी ही वस्तू खरेदी करून आणली जाईल त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल. माता लक्ष्मीच्या कृपेने त्या घरातील व्यक्तींना कधीही आर्थिक समस्यांना सामोरी जावा लागणार नाहीत. घरातील दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि त्या घराची भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, धनत्रयोदशी हा दिवस वर्षातून फक्त एकदाच येतो. दिवाळी सणांमधला हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी बघा, बरेच लोक सोने चांदी खरेदी करतात. असे म्हणतात की सोने चांदी खरेदी करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवसापेक्षा दुसरा शुभ दिवस हा असू शकत नाही. या दिवशी जर घरामध्ये सोने खरेदी करून आणले आणि त्याची जर पूजा केली तर ते सोनं आपल्याला कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. परंतु आता सर्वांनाच हे सोने घेणं शक्य होत नाही. सोन्याचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत, यामुळे सर्वसामान्य लोकांना ते घेणे परवडत नाही. ज्यांना शक्य होणार आहे त्यांनी आवर्जून थोडेफार सोनं हे नक्की खरेदी करायचं आहे आणि या दिवशी त्या सोन्याची पूजा करायची आहे. आता या सोन्यापेक्षाही काही अशा वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत ज्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि धनत्रयोदशीच्या दिवशी याच वस्तूंचा खरा मान आहे. याच वस्तू घरात खरेदी करून आणायला खूप महत्त्व दिलं जातं. यामध्ये पहिली वस्तू आहे ती म्हणजे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी जो झाडू लागतो, तर त्या झाडूची खरेदी तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे. झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. झाडू हे आपलं घर स्वच्छ करत असते आणि आपल्या घरातले इडापिडा अलक्ष्मी बाहेर काढत असते आणि म्हणून आपल्याला दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी जो झाडू लागणार आहे तर तो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करून आणायचा आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे देवांसाठी लाल वस्त्र. तर पहा, आपण नेहमी देवांसाठी वस्त्र आणत नाही, परंतु या धनतेरसच्या दिवशी देवांसाठी जे लाल वस्त्र असते तर ते खरेदी करायला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणून या दिवशी आपल्याला देवांसाठी लाल वस्त्र हे आवर्जून खरेदी करायचं आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल किंवा ऐकलंही असेल की धनतेरसच्या दिवशी पती आपल्या पत्नीसाठी साडी खरेदी करून आणत असतो, कारण घरातली स्त्री ही लक्ष्मी असते आणि ज्या घरातली लक्ष्मी ही नेहमी आनंदी आणि खुश असते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून वास करत असते आणि यामुळे या दिवशी पती पत्नीला साडी घेत असतो. यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे धणे. खरं तर धन हे धनेच आहे, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. त्याच धनाचं महत्त्व धनतेरसच्या दिवशी आहे. त्याच धनाचा आणि गुळाचा नैवेद्य हा देवी लक्ष्मीला दाखवला जातो. या दिवशी धनाचं महत्त्व हे खूप आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला 5 रुपयाचे होईना धणे हे अवश्य घरामध्ये खरेदी करून आणायचे आहेत. जरी तुमच्या घरामध्ये ही धणे असली तरीही तुम्हाला नवीन धणे जे आहे तर ती खरेदी करून आणायची आहेत
आणि आपण ज्यावेळी धनतेरसची पूजा आपल्या घरामध्ये करणार आहे तेव्हा त्या धनांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला अवश्य करायची आहे। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद। हळद ही सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। हळदीशिवाय लक्ष्मीची पूजा ही देखील पूर्ण होत नाही। हळद ही पिवळसर असते आणि म्हणून आपल्याला या दिवशी हळदीची सुद्धा खरेदी करायची आहे। अगदी तुमच्या घरामध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला थोडीफार हळद जी आहे तर ती अवश्य घरामध्ये खरेदी करून आणायची आहे आणि त्या हळदीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे। यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे दिवे। दिवाळीमध्ये आपण सगळीकडे दिवे लावत असतो। दिवाळीमध्ये दिवा लावण्याचे एक विशेष महत्त्व आहे, कारण तो अंधार दूर करून प्रकाशाचे प्रतीक आहे। असे मानले जाते की दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे घरात धन आणि समृद्धीचा वर्षाव होतो। वास्तूनुसार दिवाळीचा दिवा लावण्याचे एक विशेष महत्त्व आहे आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी सगळीकडे मंदिरामध्ये, घरामध्ये सगळीकडे दिवे लावून लख्ख केले जाते आणि याच दिवाळीसाठी लागणारे जे दिवे असतात तर त्या दिव्यांची खरेदी सुद्धा याच दिवशी करावी असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला दिवाळीचे दिवे जे आहेत तर ते सुद्धा याच दिवशी खरेदी करायचे आहेत। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळस। तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। जर तुमच्या घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप नसेल, तुळस नसेल तर ती तुम्हाला या दिवशी अवश्य घरी खरेदी करून आणायची आहेत। दिवसभरामध्ये तुम्ही कधीही आणू शकता। ही तुळस जर तुम्ही तुमच्या घरात खरेदी करून आणले तर घरात सुख समृद्धी येईल। घरामध्ये तुळस असल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न हे येत नाही असे देखील म्हटले जाते, म्हणून या दिवशी तुम्ही तुळशीची सुद्धा खरेदी करू शकता। यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला या दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी माता लक्ष्मीची मूर्ती लागते। बरेच जण पहा या दिवशी फोटोसुद्धा पूजेमध्ये ठेवतात, परंतु खरं तर दिवाळीच्या दिवशी आपण जे लक्ष्मी पूजन करतो त्या लक्ष्मी पूजनामध्ये मातीची जी माता लक्ष्मी असते तर तीच पूजेमध्ये ठेवली जाते, त्याच लक्ष्मीचा खरा मान असतो आणि म्हणून आपल्याला ही जी मूर्ती आहे तर ही सुद्धा या धनतेरसच्या दिवशीच खरेदी करून आणायची आहेत। आणल्यानंतर ती साईडला तुम्हाला ठेवायची आहेत आणि दिवाळीच्या दिवशी आपल्याला त्या लक्ष्मीची पूजा ही अवश्य करायची आहे। यानंतर तुमच्या घरामध्ये एखादा ग्रंथ नसेल किंवा देवघरामध्ये एखादी वस्तू नसेल, भरपूर दिवसापासून तुमची ती इच्छा असेल की ती वस्तू खरेदी करावा, तर ती वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता, कारण हा दिवस देवघरातील एखादी वस्तू म्हणजे देवासंबंधित एखादी वस्तू खरेदी करणे अतिशय शुभ मानलं जातं। यामुळे तुम्ही त्या वस्तूंची सुद्धा खरेदी करू शकता। धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते। या दिवशी आपल्याला लवंग, हिरवी वेलची, त्याचबरोबर हळद, हळकुंड, जे काही खडे मसाले असतात तर ते सुद्धा या दिवशी खरेदी केले जातात आणि ते पूजेमध्ये ठेवून त्याची पूजा केली जाते। धन्वंतरी देवाला आपलं आरोग्य चांगलं राहावं अशी मनोभावे प्रार्थना केली जाते। तर या दिवशी तुम्हाला सुद्धा या वस्तू खरेदी करायच्या आहेत, पूजेमध्ये ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला मनोभावे माता लक्ष्मीला, धन्वंतरी देवाला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या या सगळ्याच वस्तू तुम्हाला खरेदी करण्याची गरज नाही। ज्या वस्तू तुम्ही खरेदी केलेल्या असेल तर त्या तशाच ठेवा, पुन्हा तुम्हाला नवीन वस्तू आणण्याची गरज नाही। तसेच ज्या वस्तू तुमच्याकडे अगोदरच असेल तर त्यासुद्धा तुम्हाला खरेदी करायची गरज नाही। मी सांगितलेल्या वस्तूंमध्ये जी वस्तू तुमच्याकडे नसेल तर ती तुम्हाला खरेदी करायची आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।